नमस्कार. आज 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून ओळखला जातो. आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त दीर्घ स्वरूपाचा आजार असणारा व त्याच्यामुळे धोका होणारा जर कोणता आजार असेल तर तो मधुमेह. याला वयाची मर्यादा नाही, परंतु जर आपण काही गोष्टी आटोक्यात ठेवल्या, नियंत्रित आहार, व्यायाम व डॉक्टरांनी दिलेले गोळ्या, औषधी, इंजेक्शन जर व्यवस्थित जर केले तर मधुमेह नियंत्रणात राहू शकतो. मधुमेह असलेल्या रुग्णांनी आहारामध्ये गोड पदार्थांचे सेवन करू नये. तळलेले तेलकट पदार्थ, जंक फूडचं प्रमाण बंद करावं. तंतुमय व कडधान्य असलेल्या पदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करावे व कमी गोड असलेली फळे खावी. त्याचबरोबर दररोज 45 मिनिट व्यायाम करावा. त्याचबरोबर प्रवासाच्या वेळेस शुगर व्यवस्थित चेक करून डॉक्टरांच्या सल्ल्याने जावे. व्यायाम करण्याच्या अगोदर जर 1 घंट्यापेक्षा जास्त व्यायाम करत असतो तर काही खाऊन व्यायाम करावा व शुगर असलेल्या व्यक्तींनी आपल्या गोळ्यांची माहिती आपल्या खिशामध्ये असावी व त्याचबरोबर एखादे चॉकलेट, गोळ्या, बिस्किट हे काही प्रमाणात जर आपल्याला शुगर कमी असलेली लक्षणे जाणवले तर ते आपल्या जवळ असावी याची काळजी घ्यावी. व ज्यांचे वजन जास्त आहे व ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे किंवा जे आपण मागील व्हिडिओमध्ये जसं बघितलं की प्री डायबेटिकच्या ज्या कंडिशन असतात तर त्यांनी जर आपला आहार नियंत्रणात व व्यायाम जर केला तर आपण मधुमेह होण्यापासून वाचू शकतो. धन्यवाद.